बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप. पंकजा मुंडेंना सोडून मुंडे पिता पुत्रांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजेभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे मागील 35 वर्षापासून गोपीनाथ मुंडे आणि नंतर पंकजा मुंडेच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत होते. मात्र आता यांनी पक्ष त्याग करत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता वडवणी शहरात पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या प्रवेशामुळे माजलगाव मतदारसंघात राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार हे निश्चित आहे. पंकजा मुंडेंना याचा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. राजेभाऊ मुंडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल असून त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. या पक्ष प्रवेशात धनंजय मुंडेंना डावलण्यात आलं आहे. बॅनरवर त्यांचा फोटोही नव्हता आणि निमंत्रणही नव्हतं, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान अजित पवार यांचा बीड दौरा देखील चर्चेत आहे. ते नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. हे सगळं एक नवे राजकीय रंग घेऊन येत आहे. पुढे काय घडणार पहा आपल्या पुढील अपडेटमध्ये. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप. पंकजा मुंडेंना सोडून मुंडे पिता पुत्रांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजेभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे मागील 35 वर्षापासून गोपीनाथ मुंडे आणि नंतर पंकजा मुंडेच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत होते. मात्र आता यांनी पक्ष त्याग करत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता वडवणी शहरात पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या प्रवेशामुळे माजलगाव मतदारसंघात राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार हे निश्चित आहे. पंकजा मुंडेंना याचा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. राजेभाऊ मुंडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल असून त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. या पक्ष प्रवेशात धनंजय मुंडेंना डावलण्यात आलं आहे. बॅनरवर त्यांचा फोटोही नव्हता आणि निमंत्रणही नव्हतं, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान अजित पवार यांचा बीड दौरा देखील चर्चेत आहे. ते नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. हे सगळं एक नवे राजकीय रंग घेऊन येत आहे. पुढे काय घडणार पहा आपल्या पुढील अपडेटमध्ये.